स्वतःला देवाचा अवतार म्हणवणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे। चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं खरातला 18 एप्रिलपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। खरातच्या वकिलांनी कोठडी टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला, मात्र सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी कोर्टात खरातच्या कृत्यांचा धक्कादायक खुलासा केला। आरोपी महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढ्यात गुंगीचं औषध मिसळलं जात असल्याचा आरोप आहे। महिला बेशुद्ध किंवा अर्धवट शुद्धीत असताना त्यांच्यावर अत्याचार केला जात होता आणि त्यानंतर मी देवाचा अवतार आहे, तू आता पवित्र झाली आहेस अशी थाप मारून पीडितांची दिशाभूल केली जात होती। अशोक खरातवर आतापर्यंत 14हून अधिक गुन्हे दाखल झालेत। 3 प्रकरणात न्यायालयीन कोठडी तर 4थ्या गुन्ह्यात SITच्या ताब्यात तो आहे। सरकारी पक्षानं कोर्टात स्पष्ट केलं, प्रत्येक पीडित वेगळी, गुन्ह्यांची पद्धत वेगळी आणि या सगळ्यामागील सत्य बाहेर काढण्यासाठी कोठडी आवश्यक आहे। गुंगीच्या औषधात नेमकं काय होतं आणि भोंदूगिरीसाठी कोणत्या वस्तूंचा वापर केला गेला याचा तपास सुरू आहे। सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष कोर्टात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली। दरम्यान काही काळ तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी थांबवावी लागली होती, मात्र खरातनं पोलिसांकडून मारहाणीचा आरोप फेटाळून लावलाय। भोंदूगिरीच्या आड लपलेलं हे काळं वास्तव आता पुढं काय होणार? ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।